एकादशीचं जमा झालेलं शेवटी आता परवाची एकादशी आली पण माझी येणार नाही. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय. आज महाभारतामध्ये भीष्म पितामह धर्मराजाला प्रतिपादन करता है. इंद्राची ब्रह्महत्या ब्रह्मदेवानं भिन्न भिन्न ठिकाणी का वाटली अशी विभागणी का केली ब्रह्महत्येची. कारण इंद्राने हत्या केली आहे, इतर लोकांना का शिक्षा. त्यावेळेस ब्रह्मदेवानं कोणत्या निमित्तानं शिक्षेची विभागणी केली याचं वर्णन सांगतात. ते म्हणाले इंद्र हा त्रैलोक्याचा अधिपती असल्यामुळं सर्व समाजाच्या सुखाकरता त्याने आत्महत्या केलेली आहे. म्हणून राजाचं पुण्य हेही प्रजेला उपयोगी येतं आणि राजाचं पापसुद्धा प्रजेला वाटून घ्यावं असं आहे. घरचा करता माणूस जो असतो त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे इंद्र आहे त्याप्रमाणे घरचा करता मनुष्य जो आहे तो जे सत्कर्म करतो ते सगळ्यांना त्याचं फळ मिळतं. आणि तो तुमच्या पालना पोषणाकरता जे दुष्कर्म करतो ते सुद्धा दुष्कर्म तुम्हा सगळ्यांना भोगावं लागतं. म्हणून घरचा करता नीतिवान आणि धर्मवान पाहिजे असं आहे. मग कर्त्या माणसाचं पाप जे आहे ते घरातल्या सगळ्या कुटुंबियांना भोगावं लागतं आणि पुण्यसुद्धा उपभोगायला लागतं. म्हणून कर्त्यावर दोष कमी असतो. माणूस काय म्हणतो मी यांच्याकरता तर करतो नाही तर मला काय करायची गरज होती. म्हणून पुत्र असे मदतनीस आले पाहिजे की बाबा आता तुम्ही काहीच चिंता करू नका, आम्ही आमचं पाहून घेऊ. पण हे असे असतात की खालून लपून घेऊन जातात. आलेल्या घुबडी काही उमजू देत नाही असं आहे. पेन्शनचे पैसे मागताय ना लोक रडता मला म्हणून माहिती आहे, नाही तर मला काय माहिती आम्हाला का पेन्शन आहे. लोक रडता की दादा आत्ताशी येऊन राहिलं जो तो त्याचं सांगतो असं झालं. पोरगी बी म्हणते बाबा आम्हाला ॲम्बॅसेडर घ्यायची आहे मदत करा असं आहे. म्हणून हा कलिकाल असा आहे. आता इंद्रानं ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून अश्वमेध यज्ञ वसिष्ठांच्या हातून केला. वसिष्ठाने इतका यज्ञ व्यवस्थित केला की सगळी जी ब्रह्महत्या होती त्या ब्रह्महत्येचं परिमार्जन करून टाकलं. आणि सगळ्यांच्या शरीरामध्ये देवराज शक्रानं
म्हणजे इंद्रानं स्मुक्ष बुद्धीने काम करायचं त्या दिवसापासून ठरवलं. लक्षात घ्या, इंद्राला कळालं की प्रत्येक कामामध्ये स्मुक्षता ठेवली पाहिजे, साधनता ठेवली पाहिजे. जर आपण स्मुक्षता आणि साधनता नाही ठेवली तर आपल्याला दोष लागतात. म्हणून कोणतं काम स्मुक्ष रीतीने विचार करून केलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपण दुसऱ्याला बोलतो आहोत, ते बोलणं सुद्धा विचारपूर्वक आणि स्मुक्षतेनं बोललं म्हणजे कलह उत्पन्न होत नाही. हे राजा, या वृत्रासुराची कथा जो ब्राह्मण पुण्यतिथीवर समाजाला सांगेल किंवा ऐकवेल, त्या ऐकणाऱ्याचंही पाप नष्ट होईल. वृत्रासुराचा प्रसंग हे अद्भुत चरित्र आहे. ते मी तुला सांगितलं. महाभारतातलं युद्ध, तुझंही पाप नष्ट होईल आणि मी सांगितलं म्हणून माझंही पाप नष्ट होईल. आणि याला पुरावा म्हणजे हा बसलेला आहे. मी जे तुला सांगतोय त्याचा पुरावा म्हणजे भगवान श्रीकृष्ण समोर बसलेले आहे. खरा म्हणून देवळात असलेल्या प्रवचनानं बहुत पुण्य प्राप्त होतं आणि रस्त्यावरच्या प्रवचनाने पुण्याचा नाश होतो. कारण क्षेत्रच बरोबर नाही ना. क्षेत्र हे निवडलं पाहिजे. हे शरीर सुद्धा पवित्र झाल्याशिवाय ईश्वराचं सान्निध्य करता येत नाही. अमंगल अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे शरीराला, म्हणून पूर्वी कोणताही यज्ञ या पूजा करायची असली म्हणजे सडा संमार्जन हे व्हायचं. आधी पंचगव्य शिंपडायचं आणि ते फळ द्यायचं. जन्मेजयानं प्रश्न विचारला. इथे आता भीष्म पितामह थांबले. वैशंपायनांना म्हणाले, महाराज, मन्वंतरामध्ये प्रचेतनाचा पुत्र दक्ष राजानं अश्वमेध यज्ञ केला आणि त्या ठिकाणी आईसाहेबांचा अपमान झाला. भगवान शंकर दक्षावर कुपित झाले. हे चरित्र मला ऐकायचं आहे. एवढा ब्रह्मदेवापासून निर्माण झालेला दक्ष राजा चुकीचं कर्म कसा करू शकतो? तर वैशंपायन म्हणतात, दक्ष राजाला आपल्या पदाचा आणि कर्माचा अहंकार झालेला होता. मनुष्य कोणत्याही कुळामध्ये जन्माला आल्यावर त्याला कर्तेपणाचा अहंकार जर झाला तर त्याला त्याच्यामध्ये अधःपतनाशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून जगामध्ये धर्माच्या बाबतीत किंवा कुठल्याही दुसऱ्या बाबतीत वाद उभा करू नये. वादाने बोध होत नाही. वादाने एखाद्या वेळा युद्ध होऊन जातं. वादे वादे तत्वबोधा. वाद करून आपल्याला त्याच्यातला तत्वबोध झाला पाहिजे. म्हणून दोन संघर्ष हे टाळायचे असतील तर एखाद्याने जरी आपण टाकलेल्या वादाचा प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तरी त्याला असं उत्तर सांगायचं की बा तुम्ही आणखीन अभ्यास करून मग मला सांगा, कारण तुम्ही सांगितलेलं अजून माझ्या बुद्धीनं ग्राह्य करत पटत नाही असं नाही म्हणायचं. पटत नाही तुम्ही असं म्हणा, तू येडा आहे, तुला काय पटणार आहे? लगेच तो म्हणून टाके, मूर्खा पुढे वाचली की चांद, रातचा गोंधळ बराच होता. असं ते एक लक्षात ठेवलं पाहिजे. हे जेव्हा माणसाला समजतं, धर्म आणि अधर्म, धर्मापासून जर अधर्म निर्माण होत असेल तर तो धर्मच राहू शकत नाही. तुम्ही धर्माचं वाद करतात आणि त्याच्यानं एकामेकाशी भांडण करता, एकामेकाच्या अंगावर हात उतरता, तो काय झाला? अधर्म. म्हणून संतांनी काय केलं,
एका मोळी विकायला बोलवलं आणि त्याला सांगितलं याच्याशी वादविवाद कर, म्हणजे तो तिथे त्याला पराजित केला आणि त्याला दाखवलं हे 7 रेषा मारल्या या ओलांडून जा, म्हणजे याचं 7 जन्माचं पाप नष्ट केलं, मग तुझ्याशी तो वादविवाद करतोय. त्याचं गर्वहरण करण्याकरता मुक्याकडून बोलवून घेतलं, पांगल्याकडून चालवून घेतलं. परमात्मा सुद्धा अशा ज्या काही गोष्टी करतो त्या अशाच घडतात. आता आपल्याला कल्पना होती का तुळशीचं एवढा प्रयोग आहे म्हणून? आज विज्ञानानं कबूल करून टाकलं म्हणून हे संत लोक बिघा तुळशी पेरत होते पूर्वी देवाला व्हायला. 1 बिघा एवढं याच्यात येऊन नुसती तुळशी पेरून काय बघायची तर वाया जाते, त्याच्यावरती तांदूळ पेरले असते तर. पण सगळेच याच्याकरता नाही, काही पर्यावरणाच्या रक्षणाकरता सुद्धा आहे. आता शेतकरी शेतात झाड का ठेवत नाही तर त्याची खालची जागा वाया जाते. अरे पण त्या झाडामुळे पर्यावरण होतं ना. आणि कोणतं लावतो तो इंग्रजी बाबूळ, काट्याची चूळ बाबूळ, त्याचा उपयोग नाही काही. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून हिमालयापाशी गंगाद्वाराच्या जवळ सिद्ध नावाचं निवास आहे. त्या ठिकाणी दक्ष राजानं यज्ञाला आरंभ केला. पण जो पुरोहित बोलवला तो दक्षाप्रमाणेच अहंकारी होता. भृगु ऋषी ते सुद्धा आपलंच गोडं दाखवायचे. म्हणून काही स्त्रिया आणि काही माणसं जेव्हा शांतीला येताना इथे, तेव्हा दोघांच्या लक्षणावरून असं कळतं की बा बाई श्रद्धावान आहे आणि माणूस काही श्रद्धावान नाही. मग याची श्रद्धा प्राप्त होण्याकरता 3 तास याला बसवायचं आहे. याने कुरकुर करायला नको. त्याकरता मी काय करतो, या पोरांना समजू देत नाही, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगायला सुरुवात करून देतो. नुसता संकल्प जरी सांगितला तरी त्याच्यामध्ये असे शब्द वापरतो आणि त्या संकल्पाचा त्याला अर्थ सांगतो. कारण त्याचा मुलगा नापास होतो किंवा आजारी राहतो. आता तो विज्ञानवादी असल्यामुळे या शांतीने कसं काय आजार जाईल, म्हणून त्या संकल्पामध्ये मला असे शब्द आधिदैविक आधिभौतिक त्रिविधतापशमनार्थम आधिव्याधी उपाधी निरसनार्थम. तो विज्ञानवादी असल्यामुळे त्याला आधी कळतं, उपाधी कळतं, आणि मग तो लगेच मस्त मस्त पूजेला म्हटलं आला रे ठिकाणा, चला चालले. आता नुसत्या संकल्पातच त्याला हे करायचं. बाई अश्रद्धावान असेल तर तिच्याकरता संकल्पामध्ये काही शब्द घालावे लागतात. पुत्र पौत्राधिक सौख्य प्राप्त्यर्थम. तिच्या मनात तेच असतं. पोरगा झाला की लग्न झालं की ना तू, त्याच्याऐवजी डोक्यात दुसरं काहीच नसतं तिच्या. मग तिलाही हे सांगितलं पुत्र पौत्राधिक ते चालले राहता. मग आले दोन्हीचे दोन्ही मैदानात. असं आहे. याच्याकरता पुरोहित, यजमानाचं हित ज्याला कळतं तो पुरोहित आहे. कारण त्याच्याकडून श्रद्धेने कर्म करून घेतलं तर पूर्ण फळ मिळतं. नाहीतर आपण कर्म केलं आणि त्याची जर श्रद्धा नसेल तर त्याचं ते बसत. जसं भूक लागल्यावर जे काही मिळेल ते माणूस मग आनंदाने खातो, काही काय असेल ना. कारण आतून काय आहे, अग्नी प्रदीप्त झाला आहे आणि शरीराला आवश्यक आहे. म्हणजे ठेचा भाकरी सुद्धा तो म्हणतो काय झाला असं कधी खाल्लाच नाही. किती वेळा झाला ठेचा, खाल्ला कसा नाही. पण ती आतली भूक सांगते. म्हणून श्रद्धा जागृत करावी लागते आणि ती भगवतीच्याच कृपेने होते. या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.
म्हणून त्यावेळेस या पृथ्वी अंतरिक्षामध्ये सगळ्या देवतांना या दक्ष राजानं आमंत्रण दिलं. कथा तुम्हाला माहिती आहे, फक्त त्याच्यातलं गुह्य सांगतो. पण भगवान शंकराला आमंत्रण दिलेलं नाही. हेच भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव आले, पण तेही दक्ष राजाला असं म्हणाले नाही. कारण ते म्हणे याला आता चांगला फजित होऊ द्या, हा अहंकाराने उन्मत्त झालाय. भगवान विष्णू तर लगेच सांगू, पण तो ऐकण्याच्या पलीकडे होता ना. मी अध्यक्ष आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे चाललं पाहिजे. अध्यक्ष जरी असलं तरी अध्यक्षाला सगळ्या लोकांना घेऊन समारंभ पार पाडायचा असतो. ज्याप्रमाणे मंडप बांधणारे जे कारागीर आहे त्यांनी मंडप सुशोभित केल्याशिवाय तिथे आनंद होणार नाही. म्हणून सुशोभित करणाराही त्या यज्ञाचा सहभागी आहे. म्हणून कारागीर मिस्त्रीला गंध लावून यज्ञामध्ये शाल आणि नारळ द्यावे लागते. किंवा वास्तुशांती आपल्या हे असेल भूमिपूजन, तर त्या इंजिनियरला सुद्धा गंध लावून नारळ द्यावं लागतं. कारण त्याला करायचं आहे ना. ते करण्याकरता विश्वकर्मा म्हणून त्याची पूजा होते. इकडे ब्रह्मदेव म्हणून ब्राह्मणाची पूजा होते, तर त्या कारागिराची विश्वकर्मा म्हणून पूजा होते. कालच मला ते विश्वकर्मा मंदिर आहे तिथे कुठेतरी अजिंठा चौफुलीजवळ, तिथे पुजाऱ्याने म्हणून ते 2-3 व्यापारी मला सांगायला आले. काल मी एका ब्राह्मणाला म्हटलं जा तिथे तपास कर, तुला जमत असलं तर कर तिथे. कारण व्यवस्था आणि व्यवस्थापन झालं तर त्या देवतेचं पूजन झाल्यानंतर त्या देवतेच्या दर्शनाला जे लोक येणारे आहे त्यांना तसं फळ मिळालं पाहिजे. नाही तर मंदिरात बांधू शकतो मनुष्य, द्रव्याने मंदिर बांधलं जातं, पण मंत्राने मंदिर जागृत राहतं. द्रव्याने मंदिर बांधलं जातं आणि मंत्राने मंदिर हे जागृत राहतं. म्हणून मंत्र जागरण शब्द आहे. लक्ष द्या, मंत्र जागरणामध्ये 100 मंत्र आहे आणि हे संध्याकाळी आपल्या घरी पुरोहिताकडून म्हणून घ्यायचे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी, नातूच्या वाढदिवसाच्या दिवशी हे मंत्र जागरण म्हणतात त्याला. त्या मंत्रघोषामुळे अभद्र गोष्टी निघून जातात. जसं शहनाई वाजली की लोकांना एकदम मंगल वातावरण होऊन जातं. म्हणून कुठल्याही समारंभात अर्धा-पाऊण तास आधी शहनाई लावली जाते की त्या शहनाईने ते वातावरण तयार होऊन जातं. वाद्यसुद्धा काय करतं, वातावरणाचा आनंद निर्माण करतं. सुगंध काय करतं, सुगंधिम पुष्टिवर्धनम, चांगला वास आला. पहा तुम्ही कोणत्याही मंदिरात कोणीतरी माणूस उदबत्ती लावून जातो, त्याचा वास चांगला आला की तो माणूस तिथे कोणती उदबत्ती आहे म्हटलं भाऊ कोण लावून गेलं मला माहीत नाही कोणती आहे, आणि मला काही कल्पना असणार, पण त्याला तो वास आनंद दिल्यामुळे तो तिथपर्यंत येतो. उग्र वास हा थोडा बरा वाटतो पण नंतर नकोसा वाटतो. उग्र नको, मधुर वास पाहिजे. म्हणून मंत्राला सुद्धा मधुर वाणी पाहिजे. असं कर्कश मंत्र नाही म्हणायचं. मधुर केव्हा येईल, ज्या वेळेला आपल्या मनामध्ये प्रेम असेल तेव्हा मधुर येतं. जर आत प्रेम नसेल, ओलावा नसेल तर मधुरता प्राप्त होत नाही. मग मधुरता वाढते कशानं, तर भगवंताच्या वर असलेल्या भक्ताच्या प्रेमानं. म्हणून त्यावेळेस दधीची नावाचे ऋषी तिथे आले, ज्यांनी आपल्या अस्थी वृत्रासुराच्या वधाकरता दिल्या आणि त्यांनी ते तिथे निरीक्षण केलं. सगळे ब्राह्मण शांत बसले होते, यज्ञाला सुरुवात होणार होती आणि दधीची ऋषीने ते अवलोकन केलं सगळं. दक्ष राजा हे काय आहे,
या सभेमध्ये शंकराचं स्थान दिसत नाही आहे. आणि जिथे शंकर नाही तिथे यज्ञ व्यवस्थित होत. शंकर म्हणजे ज्ञान. ज्ञान असल्याशिवाय त्याचं फळ मिळणार नाही. उदाहरण सांगितलं तर श्रावण महिना आहे, आपल्याला बेल नाही मिळाला. एक बाई बेल व्हायच्या आधी पूजा करते आणि देवाचं ध्यान करते, तोपर्यंत आपण तिचे 2 बेलाचे पानं वाहून दिले तिथे. त्या बाईला विचारायचं, बाई एक पान देते का? तर जेवायचं. तिचे डोळे बंद तोपर्यंत पळाले मंदिरातून बाहेर. कसं होईल ते? कोणतीही वस्तू विचारल्याशिवाय नाही घ्यायची. देवा समोर देव आहे ना, त्या शंकराला दिसत नाही का की हा दुसरा तर चोरून आपल्या अंगावर टाकतोय म्हणून? हां, हे लक्षात ठेवा. पूर्वी ज्या लोकांना असाध्य होता, पूर्वीच्या श्रीमंत लोकसुद्धा असे होते, आपल्या मोलकरीला म्हणजे तुला बी बेल घेऊन द्या, 2-3 वाहून टाक देवाला. कारण सन्मार्गाला लावायचं होतं. लोकांना काय करायचं? सन्मार्गाला लाव. हे दूध घे, एवढं दूध घालून दे देवाला. म्हणजे तिचा सन्मार्ग झाला पाहिजे, चांगल्या मार्गानं माणसाची बुद्धी. म्हणून दधीची ऋषीने सांगितलं की दक्ष राजा, हे काय आहे? इथे भगवान शंकराला आमंत्रण दिलेलं दिसत नाही. हे सज्जनो हो, जिथे शिवपूजा नाही तिथला यज्ञ नाही. म्हणून प्रत्येक गुरुजी काय करतात, सगळी पूजा मांडली की मग मोठा एक कलश ठेवतात, त्याच्यावर नारळ ठेवतात, त्याच्यापुढे धोत्र, यज्ञोपवीत आणि शंकराजवळ घृत ठेवावं लागतं आणि ते घृतदान द्यायचं. घृतदान देणं म्हणजे प्रायश्चित्त घेणं आहे. कारण घृत कशाचं रूप आहे? भगवंताचं रूप. पण आता भगवंताच्या रूपात सुद्धा भेसळ. काल तूप पकडलं मध्य प्रदेशामध्ये, अशा 4 ड्रम. दुसरी भेसळ चालली होती, गेले आणि पकडलं. असं आहे ते. ताबडतोब शिक्षा व्हायला पाहिजे, होत नाही ना. आता बा तुम्ही आता परवाही कुठे नोटा वाळू घातलेल्या सापडल्या 500च्या. परत काही येणारच नाही त्याचं. काय झालं असं? लोक म्हणतात काय होतं रे, चालू दे. कारण ते लक्षपूर्वक केलं, तिथे बंधन घातलं पाहिजे. आता द्रव्यावरच बंधन नाही आहे तर मग काय? किती लोक सापडले आतापर्यंत? त्याला कडक शासन झालं पाहिजे. म्हणून ते म्हणतात या यज्ञाचा नाश होईल. दधीची ऋषीनं भगवंताचं ध्यान लावलं. भगवान शंकर आणि सती यांचा वाद त्यांनी ध्यानामध्ये पाहिला की सती शंकराशी वाद करते आहे, शंकर एक शब्द बोलत नाही आहे. दक्ष राजा, तुझ्या यज्ञाचा त्याग कर दो आणि मी एक क्षणभर इथे थांबणार नाही. दधीचे ऋषी निघून गेले. एक तर शंकराचा अपमान आणि दुसरा महान ऋषीने त्याग केला आहे दक्ष राजाचा. कारण शास्त्र असं सांगतं की जे पटत नाही तिथून निमूटपणे निघून जावं. आता हे तुमची डबडी आहे ना, ही फार महत्त्वाची आहे. इथे तिथे जर आपल्याला रमायचं नसेल तर असं कानाला फोन लावायचं होतं, काय आणि मी थोड्या वेळाने येईल ना. नाही ना, तुम्ही आले की ती भानगड खूप जोरात सुरू झाली आहे. असं कोणाकोणाची? तुमच्या पोराची आणि माझ्या पोराची. आपल्याला निभावावं लागेल. ते बाकीचे लोक म्हणतात जा लवकर जायचं. एकदम लबाड बोलायला उत्तम साधन आहे डबडी. तो घरी असतो आणि त्याला त्याचं हा म्हणतो, साहेब तुमची वाट पाहता. सांग याच्यावर उभं आहे. कशावर? सिग्नलवर. तो घरी असतो, सांगतो सिग्नलवर. हे लबाड बोलण्याचे लक्षण आहे. साहेबसुद्धा म्हणतो ऑफिसमध्ये आहे, हा असतो दुसऱ्या ठिकाणी. येऊ नका, मोठा साहेब बसला आहे, माझी तुमची भेट होणार नाही असं म्हणूनच त्याला रवाना करून देतो. ज्या यंत्राने काम लवकर होणार आहे त्याच यंत्राने काम उशिरा होतं.
असं आहे ते. म्हणजे त्याचा उपयोग कशा करताय? कोणत्याही वस्तूचा सदुपयोग आणि दुरुपयोग दोन गोष्टी आहे. मग कोणता घ्यायचा आपण हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस दधीची ऋषी निघून गेले. भगवान महादेवाला निमंत्रण नसल्यामुळे यज्ञशाळेमध्ये अत्यंत शुकशुकाट झाला. एक तर दधीचीचा श्राप, शंकराचा अवमान, आणि भगवान विष्णूला माहिती होतं याच्याशिवाय जगामध्ये शक्तीचे 52 स्थानं निर्माण होणार नाही. म्हणून यांनी खाली मान घालून जे चाललंय ते चालू, बोलायचं नाही. ब्रह्मदेवालाही सांगितलं जप करा. विष्णूने तोंड बंद केल्यामुळे ब्रह्मदेवाचं सुद्धा तोंड बंद राहिलं. कारण कोणत्याही कर्मामध्ये 3 तत्व असल्याशिवाय कर्म नीट नाही होत. सत्व, रज आणि तम. सत्वातूनच तम बाहेर पडतं. दुधाचं काय झालं? दही. दह्याचं काय झालं? लोणी आणि ताक. ह्या गोष्टी सांगितल्या आहे. जे ताक उन्हाळ्यामध्ये अमृत वाटतं तेच ताक हिवाळ्यात बाधक ठरतं. बाधक ताकच आहे ते, पण वातावरण त्याला. अमृत तुल्य आहे ताक, पण हिवाळ्यात नाही. म्हणजे हिवाळ्यात अमृत सुद्धा बाधक आहे, उन्हाळ्यामध्ये पोषक आहे. ते ताक सुद्धा भेसळयुक्त आले म्हणे. पा लोक घरचं ताक पित नाही, बाहेरचं पित. म्हणून ते म्हणतात की पूजनीय पुरुषाची पूजा न होता अपूज्यांची पूजा होते, आणि अपूज्येच्या पूजेनं नरहत्यास पाप लागतं. अपूज्याला जर पूजलं आपण तर नरहत्या आहे. म्हणून पूजन कोणाचं? तर योग्य पुरुषांचं. कलियुगामध्ये पूज्य आणि अपूज्य काहीच राहिलं नाही, सर्व भेंडी पर्व काळ. म्हणून ऋषींच्या मध्ये चर्चा सुरू झाली. जर इथे शंकर नाही आहे आणि दधीची ऋषीने श्राप दिलाय, ते हा यजमान कोणाचा आहे? भृगूचा. मग आपलं काय घेणं? चला ना, रस्ता झाला ना. उपाध्या जाणे आणि यजमान जाणे. ज्याप्रमाणे उपाध्याला पाप लागेल त्याचप्रमाणे पुरोहितालाही लागेल. भागीदार आहे ते दोन्ही एकमेकांचे. जर शंकराला बोललो नाही तर भृगु ऋषीने काय सांगायला पाहिजे? तर मी पण यज्ञाला येत नाही, तू कोणाकडूनही करून घे. पण यायला पाहिजे आपल्याला काय करायचं आहे? हां, आपल्याला मान मिळतोय ना. दक्ष राजानं विधीपूर्वक सुवर्ण पात्र आणले. आता राजाच होता तो, त्याला सोन्याच्या पात्राचं काय फिकर होतं. आणि ती भगवान विष्णूला अर्पण करेल मी, आणि मी समर्थ आहे. कारण भगवान विष्णू हे व्यापक आहे. यज्ञाचा भाग त्यांना समर्पण करेल. शंकराला नाही देणार. भगवान विष्णू ध्यानस्थ झाल्यामुळे याने सोन्याचं पात्र काय ठेवलं आणि काय केलं कशाकडेच पाहिलं नाही. कारण त्यांना माहिती होतं इथे आता विध्वंसच होणार आहे. तर या सोन्याच्या पात्राचा चांगला स्वयंपाक झाला. एकदा मी या स्वातंत्र्य चौकामध्ये खाली एक लग्न लावत होतं. तेव्हा रात्रीचं लग्न लागायचे संध्याकाळचे, आणि मांडव रात्री 12-1 वाजता व्हायचा. ते घरी आहे तिथे अजून. वकील होता आणि त्याच्या वकिलाचं लग्न, बापही वकील, मुलगा वकील, आणि लग्न 12 वाजता मांडवायला सुरुवात झाली. आता त्यांना लगेच निघायचं होतं. सगळे वराडी होते 100. माझी पूजा सुरू झाली तर म्हणे का हो चहा ठेवा ना, आम्हाला जायचं ना. त्या गृहस्थाने धावपळ करून दूध आणलं रात्री 12 वाजता.
आणि 100 लोकांचा चहा ठेवला त्या स्वयंपाकानं. सगळा मांडव झाला आणि ते निघाले. हे तुम्ही देत नाही ना, चालले. 100चे 100 लोक उठून चालले गेले. मी पाहत राहिलो, त्याला काय मूर्ख आहे. त्या माणसाने का ठेवला नव्हता, त्याला ठेवायला लावला. एकही जण चहा प्यायला आणि 100चे 100 निघून गेले. बरं काही भानगडणे काय नाही. मी लग्न लागेपर्यंत एक जण कोणी कोणाला काही बोललो नाही. का म्हटलं तुझं चहा घेता नाही, जाऊ द्या एवढं रात्री काय चहा पाचता त्या असं मला बोललं आणि घेऊन चालले गेलो. कसे विध्वंसक लोक असतं बघा. आता तो उकळलेला 100 लोकांचा चहा गटरीत जाईल नाही तर कुठे जाईल. आणि काय झालं, हे रात्री निघाले 1 वाजता. पाळजीच्या पुढे जात नाही तर गाड्या दोन्ही पंक्चर. ते जेव्हा परतीचे नवरदेव नवरी आले तेव्हा म्हटलं मंदिर जवळ असल्यामुळे पुन्हा नमस्कार आला. म्हटलं का रे बेटा, त्या तुमच्या लोकांनी त्या दिवशी का म्हणे दादा त्यांनी चहाची नाट मोडली नाही तर पाळजीच्या पुढे गाड्या पंक्चर राहिलं. 2:45ला निघालो म्हणे आम्ही नाशिकला जायला. कारण माझ्या डोक्यात होतं की एवढं जर करताय तर यांना कुठे न कुठे तर धक्का बसणार. तो पाळजीपर्यंतच बसला. तिष्ठत बसले 1.5, 2, 3 तास. तर याच्याकरता लग्नात कोणाला छळू लक्ष. आता नातवाच्या वेळेस ध्यानात ठेवायचं. आले पोरांचे ते ठीक आहे, पण तेवढं राहिलं तर बरं. हे लक्षात ठेव. विनाकारण खेळतात. म्हणजे 80-79ची गोष्ट आहे. लक्षात राहून जातं काही लोकांचे लग्न. म्हणून लग्नात विघ्न यायला नको. याकरता दोन्ही लोक सज्जन लागतात. दक्ष राजानं भर सभेमध्ये सतीचा अपमान केला आहे. आणि का आली ही, सतीलाही क्रोध आला. तुझ्या पापी देहापासून माझा जन्म झाला म्हणून हा मी पापी देह ठेवत नाही. त्यामुळे तुमच्या उद्धटपणाने मी सुद्धा शंकराशी उद्धट वागून इथे आली म्हणून देहत्याग. कणखल क्षेत्र गंगेच्या काठी यज्ञ होता. कणखल पवित्र क्षेत्र होतं, पण यजमानच अपवित्र होता. त्यामुळे यज्ञ कसा काय चांगला होईल. सगळे साधनं चांगले आहे. समजा स्वयंपाक करायचं, सगळे साधनं चांगले, पण बाई जाळीशी आहे. हां, भांड्यावर झाकणच नाही ठेवलं, उंदीर डोकावून पाडला गेलं. म्हणून तत्परता पाहिजे कामामध्ये. तत्परता साधनं जवळ घेऊन तत्परता नसली, इकडे तिकडे पाहण्यामध्ये दूध चाललंच जातं. मग गॅस पुसतच बसा. अग्नीला मिळालं, आज अग्नीला असं मिळतं का, ते स्वतः टाकावं लागतं तेव्हा अग्नीला जातं. ते आळशाचा घरचा अग्नी काळा असतो काय. म्हणून त्यावेळेस तिने देहत्याग केला. आता या दक्ष राजाला अशी मुलगी पाहिजे होती, भगवती. म्हणून दक्ष राजानं नारदाकडून देवीचा प्रसाद घेतला होता. देवऋषी नारद हे हिमालयातून नवरात्र करून आले आणि भगवतीने त्यांच्या गळ्यामध्ये एक पुष्पमाळ घातलेली होती. ती या दक्ष राजाने बळजबरी घेतली. कारण नारद हे त्यांचे भाऊ. नारद मांडीतून निघाले ब्रह्मदेवाच्या, दक्ष आकड्यातून निघाला. नारद म्हणजे काय, साधू, आणि हे म्हणजे राजे. काही काही वेळा अधिकारी लहान भाऊ मोठ्या भावांवर काय चालवतो, हुकूम. पहा तुम्ही घरामध्ये असं, जरी मोठा भाऊ आपल्यापासून अज्ञान असला
तरी सगळ्यांना सांगावं, भाऊशी सल्ला करतो मग तुमचं काम करतो, भाऊशी सल्ला करतो मग तुमचं काम करतो. आपल्या भावाचं स्थान कायम ठेवलं नाही तर त्याचा अपमान झाला म्हणजे इंद्र कोपतो. हा सिद्धांत आहे. सिद्धांत लक्षात आला पाहिजे. त्यावेळेस दक्ष राजानं ती माळ अनाचारात वापरली म्हणून देवीचा प्रसाद सावधानतेने ठेवला पाहिजे. देवीचं धर्म. काल एक बाई मला विचारलं, म्हणे दादा आम्हाला पोराच्या परीक्षेला नाशिकला जायचं आहे. म्हटलं मग जा. मग काय म्हणे, येता येता गडावर गेलं चालेल. म्हटलं चालेल. नाही काही लोक म्हणतात म्हणे की आपल्या घरूनच गडावर जावं. म्हटलं असं नाही, दर्शन घेतल्यावर घरी जावं असं आहे. उलटं सांगितलं म्हटलं तुला कोणतरी. देवाचं दर्शन घेतल्यावर कोणाच्या घरी जाऊ नये, कोणाच्या घरी जाऊ नये. पोरीचे बाप काय करतात, पंढरपूरला जातात, औरंगाबादकडे पोरीकडे जेवून येतात. इकडे पुण्य नष्ट होऊन जातं. आपल्याच घरी यायला पाहिजे. पण ती पोरगी म्हणते बाबा तुम्ही कधीचे झाले नाही की चालले, उठले सुटले की. यांची बाई म्हणते तुमचं काय बिघडलं, मग काय पुण्य करता, पोरांना काय पुण्य आणि पाप सारखं. अशी बाई असं आहे ते. म्हणून यथासांग घडत नाही. तर देवाचं दर्शन केल्यावर घरी यायचं आहे. आता परीक्षेला जायचं म्हणजे तिथे मुलाला घेऊन जावं लागेल, तिथे यायच्या घरी राहावं लागेल. बाई आहे नाशिकला जायचं, पण दर्शन घेऊन गडावरून घरी यायचं. दर्शनाचं पुण्य घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण सुद्धा देवळातून जाताना घरीच गेलं पाहिजे, नाही तर कोणाच्या घरी चहा पिऊन. तसं नाही, घरी पुण्य नेलं पाहिजे देवाचं. प्रसाद इथे खाऊन घ्या पण घरी पुण्य घेऊन जा. कारण घरच्यांनी नाही घाललं काय घेऊन आता कोणा टोकेळाचं साल्ट. बरोबर आहे ना. हां असं आहे ते. तर प्रसादाचं ज्याला महत्त्व आहे त्यालाच प्रसाद द्या. ज्याला प्रसादाचं महत्त्व नाही त्याला प्रसाद देऊन उपयोग नाही. मग त्याला शब्दाचा प्रसाद दिला पाहिजे. त्याला शब्दाचा प्रसाद. म्हणून दक्ष राजानं तो अनाचार केला म्हणून जन्मदात्या मुलीनं दक्ष राजाचा नाश होण्याचा विचार केला. उडी घातली. भगवान शंकर कोपले आणि शंकर बरं आईसाहेबांनी उडी मारली हे सांगायला कोण गेलं, नारद. कोणाला, भगवान शंकर मस्त बसले होते की आपल्याला आज ध्यानामध्ये काही अडथळा नाही, सती गेलेली आहे. कारण सतीचा संशयी स्वभाव होता नेहमी. कारण कोणापासून जन्माला आली होती, दक्ष राजापासून. काही काही बाय माणसाला म्हणतात गेलंच पाहिजे का, केलंच पाहिजे का, इतके लोक करता का, काय देवदेव लावला आहे, काय कुठे काय खरं आहे, असं संशय घालतात माणसाचे मला असं. मग त्यामुळे या दक्ष राजाच्या पत्नीने सुद्धा आपला पती वेगळा वागतोय ना, पण भयापोटी सतीला जवळ नाही घेतलं. सतीच्या 3 बहिणी होत्या, त्यांनी पण सतीचा मान राखला. अशा वेळेला काय करावं, आपला बाप क्रोधी आहे ना तर बाकीच्या लोकांनी आवरून घ्यावं. जाऊ दे आम्ही बघलो ना एवढे प्रेम देणार तुला, त्याची काय गरज आहे असं पाहिजे. आपल्या कशा असतात संपत्तीच्या बाजूने होऊन जातात. नेहमी माणसं झुकतात ते संपत्तीकडे म्हणजे श्रीमंतीकडे. वस्तुस्थितीचा विचार न करता विघ्न संपादन करून घेतात. त्यावेळेस शंकराच्या शरीरातून वीरभद्र तयार झाले आणि वीरभद्राचं बल रूप शंकरा समान म्हणून कालभैरव वीरभद्र हे शंकराचा जाऊन संहार करायला निघाले. आता म्हणून क्रोधाची मूर्तिमंत स्वरूप शंकरापुढे उभं राहिलं. शंकराला नमस्कार केला आणि रुद्ररूप धारण करायला सांगितलं आणि तिथे जाऊन दक्ष राजाला शिक्षा करायला सांगितलं.
वीरभद्र हे तसे धर्मात्मा आहे. वीरभद्र धर्मात्मा आहे आणि ते धर्मात्मा असल्यामुळे ते दृष्टालाच वाईट वाटतात. कालभैरव सुद्धा कठीण आहे, पण कोणाला कठीण आहे? दृष्टाला. सज्जनाला कालभैरव रक्षक आहे. त्यांना काशीचं कोतवाल म्हणतात. उज्जैनचे कोतवाल आहे ते. म्हणून देवीच्या समोर सुद्धा भैरव असतो. तर ते लोक भैरवाचीच पूजा करतात. ते शीतला देवीकडे जातात नाही. आता गुजराती लोक बरोबर तिथं जातात. आपले महाराष्ट्रामध्ये नाही मरीमा आहे. असं आहे ते. तर काल देवीच्या समोर सुद्धा भैरव असतो. शंकराच्या समोर सुद्धा भैरव असतो. तो रक्षक आहे. म्हणून वाराणस्याम भैरवदेव संसार भयनाशनम अनेक जन्मकृतम पापम दर्शनेन विनश्यन्ति. अनेक जन्माचं जे पाप आहे ते भगवंताच्या दर्शनानं, कालभैरवाच्या दर्शनानं नाश पावतो. म्हणून पापनाशक आहे. आणि काशीचं जे लिंग आहे ते विश्वनाथ आहे. एवढा फरक आहे दोन्ही शब्दामध्ये. कोणत्याही तुम्हाला संधी मिळाली तर आधी हे दर्शन करून घ्या, नंतर ते दर्शन करा. असं काही तिथे भेद नाही आहे की हे आधी केलं पाहिजे आणि ते आधी केलं पाहिजे. कारण शंकराजवळ भेद नाही आहे. भगवान शंकर अभेद आहे. भगवान विष्णू सुद्धा अभेद आहे. ब्रह्मदेव सुद्धा अभेद आहे. आणि भगवान दत्तात्रय तर अभेदाचे गुरु आहे. त्रिसूत्री तिथे आहे. म्हणून वीरभद्रानं दक्ष राजाला ही शिक्षा दिली. आणि ज्या गुरुजीने चुकीचा यज्ञ केला त्याची दाढी पण तोडून टाकली. बोकडाची मान दक्ष राजाला लावली आणि बोकडाची दाढी इथे दिली. त्यांना हे सगळे केस चिकन होऊन गेलं आणि एवढीच दाढी राहिली. पण संपूर्ण लोकांना सगळी सारखी दाढी नसते. काय किमया आहे, शरीरातून मळ बाहेर पडणार आहेत. पण भरगतचं दाढीवाले कमी, आखूड दाढीवाले काय असते. मग लोकांनी काय केलं, कट करून टाकलं. असं आहे. म्हणून ते म्हणतात वीरभद्राने त्यांनाही शिक्षा दिली. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाने आणि भगवान विष्णूनं शंकराची प्रार्थना केली की देवा, यज्ञामध्ये वध होणं चांगलं नाही. इथे यजमानाचाच वध होऊन गेलाय. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि दक्ष राजाला जीवित केलंय. आणि धर्मराजानं विचारलं, महाराज दक्षानं जीवित झाल्यावर काय केलं? भीष्म पितामह म्हणाले, जीवित झाल्यावर दक्ष राजानं भगवान शंकराची स्तुती केली. काय म्हणताय? भीष्म म्हणाले, अद्भुत पराक्रमी देवादिदेव शिव प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध हे दोन्ही गोष्टी आहे. शंकर माणसाला उमजताही आणि समजतही नाही. म्हणून उघडे म्हणून दक्ष राजा म्हणाले, हे देवदेवेश्वरा, मी आपल्याला नमस्कार करतो. मी देववैरी झालो आणि दानव संहारक होण्याच्या ऐवजी दानव पूजक झालो. राजाने काय करायला पाहिजे? दुष्ट लोकांचा संहार करायला पाहिजे. आता त्याच्या लक्षात आलं, लाईट लावून त्याच्या लक्षात आलं की आपण रक्षकच्या ऐवजी काय झालो? भक्षक. राजा काय जगाचं रक्षक आहे, पण वर्तमान स्थितीत राजा काय बनतोय? भक्षक.
म्हणून मला क्षमा करा. देवराज इंद्राची शक्ती मी स्तंभित करू शकत होतो, पण माझ्यातली शक्ती मात्र जागृत झाली. कशामुळे? तर अहंकाराच्या प्राबल्यामुळे. लक्षात आलं? तुम्हाला तुमची आत्मशक्ती जागृत करायची असेल तर मी कोणी आहे विसरून जा. ज्या वेळेला तुम्ही मी कोणी नाही असं जागृती येईल, मी देह नाही मी आत्मा आहे, अशी ज्या वेळेला देहामध्ये जागृती होते तेव्हा आत्मशक्ती जागृत होते. त्याला म्हणतात शक्तिपात दीक्षा. आता कोणी म्हणतं डोक्यावर आठवला 250 रुपये या, षण्मुखानंद हॉलमध्ये या, दीक्षा घेऊन टाका शक्तिपात. अशी शक्तिपात नाही होत. मी तूपणाचा विसर पाडावा लागतो. मी कोण आहे याचा विसर पडला पाहिजे. नाथ महाराज म्हणतात मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. ती बोळवण झाली पाहिजे मी कोणी आहे म्हणून. काही लोक लवकर परिचय देत नाही स्वतःचा, काही लोक लगेच चिटकुरी समोर ठेवतात. काही गरज नाही ना. म्हणून त्यावेळेस ते ज्ञान लक्षात असलं पाहिजे. म्हणून लेटर पॅडचा सुद्धा उपयोग केव्हा करता येतो? हल्ली तर मंत्र्यांच्या लेटर पॅडचा दुरुपयोग होतोय. अगदीच महत्त्वाचं काम असलं तर ते तो कागद द्यायचा. आता कोणाचं नाव काढून द्यायचं असलं तर लेटर पॅडला दिलेलं बरं. लग्नाचे मुहूर्त दिल्यावर तर कागद कुठे फेकून देतात, ते ज्योतिषाचं नाव खाली पडलेलं सापडतं ते. म्हणून लग्न देताना कोऱ्या कागदावर द्यायचं, किंवा उपाय लिहून दिला तर कोऱ्या कागदावर द्या. एकदा उपाय समजला की माणूस काय करतो ते फेकून देतो कागद. म्हणजे तुमचं लेटर पॅडचं एवढं मोठं शिक्का श्रीराम ज्योतिष कार्यालय कुठे पडला ते? का नाही वापरायचं लेटर? आम्ही रद्दी का पाठपोट कागद वापरतो मी नेहमी. म्हणजे तिकडे कारण त्याचा दुरुपयोग होतो, टाकून देतं मनुष्य कुठे. हे आता तुमचा बालाजीचा प्रसाद असं येतं, तो लाडू काढून घेतल्यावर तो कागद कुठे फेकता तुम्ही? डस्टबिनमध्ये. बालाजी कुठे गेले हे समजायला पाहिजे. पण कोण ऐकणार आहे का? इतकं पाहायचं असतं का? जग कुठे चाललं असा कुदतो तो. असं आहे. रांगोळी काढताना सुद्धा मोजकी रांगोळी पाहिजे. आता ह्या मोठ्या मोठ्या काढल्या जातात, ते सुस्वागतम लिहिलं जातं गेट पुढे कोणत्या तरी तिथीला. लोक त्या सुस्वागतम चालत येतात डोळ्यासहित. एका कोपऱ्याला छोटंसं पाहिजे ते स्वागतम सुस्वागतम. पण कोण बोलेल? त्यांना विचारलं बा रांगोळीचा खर्च किती आहे? तर 32,000. सगळ्या गावात काढल्या ना. असं आहे. एक 2 पोते रांगोळी लागली, बरोबर आहे, मग ती मागे लागणारच. मग प्रदर्शनसुद्धा किती असावं धर्माचं. कोणतीही गोष्ट ही अशी असली पाहिजे की ती मर्यादित. म्हणून धर्माला मर्यादा आहे. दक्ष राजानं राग विराग सगळे सोडले. भगवान शंकरानं रुद्राक्ष माळ दिली, दक्ष राजानं गळ्यात घातली आणि दक्ष राजानं यज्ञाला सुरुवात केली. भगवान शंकर समोर वाहिले, दक्ष राजाचा यज्ञ झाला आणि एवढं सगळं आटपल्यावर भगवान शंकराला सतीबद्दल स्नेह निर्माण झाला आणि शरीर घेऊन फिरायला लागले सगळीकडे. आईसाहेबांना ज्या जे अवयव खाली पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झाले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपामद केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, पडिना विसर स्वप्ना मागी.